आणि सांगतो तुम्हाला, तुम्ही 2100 रुपये बोलले, योग्य वेळी आम्ही जे जे बोललोय ते सगळं पूर्ण करणार नाना. कारण लाडक्या बहिणींमुळे तुम्ही जे जे नाही, लाडक्या तुम्ही खोडा घालायला प्रयत्न केला की नाही? लाडक्या बहिणीने चांगला जोडा दाखवला की नाही? लाडक्या बहिणीने काय चांगला जोडा दाखवला की नाही? विधानसभेत दाखवला की नाही? आणि म्हणून आता नाना एकच आहे, तुम्ही लाडक्या बहिणींच्या विरोधात कधी बोलू नका, बिलकुल. नाहीतर आता येणाऱ्या पुढच्या निवडणुकांमध्ये लाडक्या बहिणी परत या ठिकाणी नाना तुम्ही तुमच्यावर का घेताय? बोला ना, ऐका ऐका ऐका. अरे लाडक्या बहिणींना आतापर्यंतच्या इतिहास किती वर्ष होतं हो काँग्रेसचं सरकार? आतापर्यंतच्या इतिहासामध्ये कधी अशी योजना सुरू केली? आम्ही सुरू केली. त्याला हिम्मत लागते, धाडस लागतं आणि लोकांचे पैसे लोकांना देण्याची दानत लागते. ती दानत आम्ही दाखवली आणि म्हणून या ठिकाणी तुम्हाला सांगतो, लाडकी बहीण योजना कधी बंद होणार नाही. जे जे आम्ही बोललोय ते पूर्ण करणार आणि करणार. योग्य वेळी योग्य वेळी योग्य वेळी योग्य वेळी योग्य वेळी योग्य वेळी देणार. आता शासकीय विधेयके सुरू करावी. शासकीय विधेयके विधान परिषदेने संमत केल्याप्रमाणे विचार, खंडशः विचार व संमत करणे. सन 2025 चे विधान परिषद विधेयक क्रमांक 13. महोदय, विधान परिषदेने संमत केलेले सन 2025 चे विधान परिषद विधेयक 13 महाराष्ट्र ग्रामपंचायत आणि महाराष्ट्र जिल्हा परिषद पंचायत समिती सुधारणा विधेयक 2025 मी आपल्या अनुमतीने मांडतो. विधेयक मांडण्यात आले. प्रस्ताव मांडायला सांगा ना. प्रस्ताव कुठं मांडलाय तेच सांगतोय. मांडायला सांगा मंत्र्यांना. महोदय, विधान परिषदेने संमत केलेले सन 2025 चे विधान परिषद विधेयक क्रमांक 13 महाराष्ट्र ग्रामपंचायत आणि महाराष्ट्र जिल्हा परिषद पंचायत समिती सुधारणा विधेयक 2025 विचारात घ्यावे असे मी आपल्या अनुमतीने प्रस्ताव मांडतो. 25 हा विधेयक हो, क्रमांक मग 13. मग अध्यादेशाचं कन्व्हर्शन करा. असं नसतं चालत. असं कसं सांगता तुम्ही चुकीचं? तेरा नंबर मांडला आणि आता हो, मग आता पण तुम्ही बोलताय. प्रस्ताव मांडू का? विधेयक 13 प्रस्ताव असा आहे की विधान परिषद संमत केलेले सन 2025 चे विधान परिषद विधेयक क्रमांक 13 महाराष्ट्र ग्रामपंचायत, महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती सुधारणा विधेयक 2025 विचारात घ्यावे. भास्करराव जाधव बोला. अध्यक्ष महोदय,